नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा रणसंग्राम चालू आहे. आटपाडी शहर सुद्धा याला अपवाद नाही. आटपाडी शहरामध्ये नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 22 तर नगरसेवक पदासाठी तब्बल 197 अर्ज दाखल झाले. या सर्व परिस्थितीमुळे आटपाडी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरातील राजकीय परिस्थिती कशी आहे याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी विश्वंभर पाठक क्रांती न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आता एकंदरीत जर आपण परिस्थिती पाहिली तर शिवसेना शिंदे गटाने रावसाहेब सागर यांना तिथे उमेदवारी दिलेली आहे. आता याच दरम्यान तीर्थक्षेत्र विकास आघाडी, ज्या आघाडीमध्ये आनंदराव पाटील, भारत पाटील हे प्रमुख नेते, या गटाने सुद्धा राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यासोबत संवाद सुरू ठेवला आणि हा संवाद सफल सुद्धा झाला. म्हणजे याची परिणिती काय झाली तर तीर्थक्षेत्र विकास आघाडी या आघाडीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट हे मिळाले. आता या दोन गटांच्या व्यतिरिक्त काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीसोबत असलेले छोटे मोठे पक्ष असतील, म्हणजेच महाविकास आघाडी प्लस तीर्थक्षेत्र विकास आघाडी असं समीकरण आटपाडीच्या नगरपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात आपल्याला दिसून येतं. या गटाने अत्यंत कूटनीतीनं ही आघाडी बनवली. तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि महाविकास आघाडीतले पक्ष यात सामील करून घेतले. आता या आघाडीनं काय केलं तर राजेंद्र अण्णा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पैलवान सौरभ पाटील या युवा नेत्याला संधी दिली. आता सौरभ पाटील हे जे युवा नेतृत्व आहे ते आटपाडीत उभरतं नेतृत्व आहे आणि यामुळेच आटपाडी आणि परिसरात सौरभ पाटील हे नेतृत्व, हे व्यक्तिमत्व, हा चेहरा आश्वासक वाटतो. त्यामुळेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं पारडं इथं आपल्याला जड बघायला मिळतं. दुसरी गोष्ट सांगायची झाली म्हणजे एक महत्त्वपूर्ण पैलू की तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी आहे, पण त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट सुद्धा आहे. त्यामुळे आता काका पुतण्यांमुळे युती होणार का नाही हे महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरचा एक प्रश्न आहे. पण आटपाडीमध्ये मात्र काका पुतण्यांची युती झालेली आपल्याला दिसून येते. तीर्थक्षेत्र विकास आघाडी एका बाजूला शड्डू ठोकून उभा आहे, त्याच्या समोर आपल्याला शिवसेना शिंदे गटाचे रावसाहेब सागर हे उमेदवार दिसतात आणि या दोघांच्या समोर तिसरा जो पक्ष खंबीरपणे राजकीय आखाड्यात उतरलाय त्याचं नाव आहे भारतीय जनता पक्ष. आता भारतीय जनता पक्षाने सुद्धा या आटपाडीच्या नगरपंचायत निवडणुकीत खूप कंबर कसली आहे. आता गंमत कशी आहे बघा. भाजपाचे गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंतराव पाटील यांच्यातला संघर्ष गेल्या अनेक महिन्यांपासून अख्खा महाराष्ट्र पाहत आहे. आता या दोन्ही नेत्यांचा बालेकिल्ला जर म्हटलं तर हा परिसर आहे आणि त्यामुळेच एक दुसऱ्यांच्या विरोधात जी कूटनीती आहे, राजकीय डावपेच आहेत, हे या ठिकाणी खेळले जात आहेत. आता भारतीय जनता पक्षानं सुद्धा कंबर कसली हे सांगण्याचं कारण म्हणजे गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्यात सुप्त संघर्ष किंवा ज्याला आपण मतभेद म्हणू ते गेल्या काही महिन्यांपासून, वर्षांपासून सुरू होते. पण आता निवडणुकीच्या तोंडांवर त्यांचे जे मतभेद आहेत ते दूर झालेले आहेत. आता अमरसिंह देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांनी वज्रमूठ आवळलेली आहे. त्याचमुळे आता भाजपाने काय चाल खेळली तर सुशिक्षित नेतृत्व म्हणून शिक्षकी पेशा असलेले उत्तमराव जाधव म्हणजे UT जाधव या नावाने ते प्रसिद्ध आहेत. या UT जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेलं आहे. एका बाजूला शिंदे गटाचे रावसाहेब सागर, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सौरभ पाटील आणि भाजपाचे UT जाधव, या तिघांमध्ये तिरंगी सामना अटीतटीचा होणारच आहे. पण याशिवाय सुद्धा अनेक असे ॲस्पायरंट, ज्याला आपण म्हणतो महत्त्वाकांक्षा असलेले अनेक नेते आहेत जे अपक्ष आहेत. काही छोट्या मोठ्या पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढत आहेत, ते सुद्धा नगराध्यक्षपदाचं स्वप्न पाहत आहेत आणि परिणामी आटपाडीच्या नगरपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.
आता आपण या 3 मोठ्या गटांचे जर उमेदवार पाहिले नगराध्यक्ष पदासाठी, तर त्यांच्याबद्दल जर एका वाक्यात सांगायचं झालं तर उत्तमराव जाधव हा एक सुशिक्षित चेहरा आहे, नवीन चेहरा आहे आणि युवकांना आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करू शकणारा असा चेहरा आहे. शिवसेनेनं ज्यांना उतरवलेलं आहे रावसाहेब सागर, ते सुद्धा दावा करतायत की रावसाहेब सागर यांच्या नेतृत्वाखालीच आटपाडीचा आगामी विकास कार्यक्रम होणार आहे. आणि शिवसेनेनं प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना हा सुद्धा दावा केलेला आहे की आटपाडीमध्ये सर्वाधिक विकास कामं हे शिवसेनेकडून झालेले आहेत. त्यामुळे आता शिवसेनेनं सुद्धा आपले पॉलिटिकल क्रेडिट्स वाढवण्याचे प्रयत्न केलेले दिसून येतात. दुसऱ्या बाजूला तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांनी जो उमेदवार उतरवलेला आहे पैलवान सौरभ पाटील मैदानात उतरल्यानं राजकीय समीकरणं आटपाडीचे 360 अँगलमध्ये बदललेले आहेत. आणि विशेषतः स्थानिक उभरतं नेतृत्व असल्यानं आणि कार्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा असल्यानं, म्हणजे हा एक पैलू लक्षात घेण्यासारखा आहे की तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट, महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि इतर छोटे मोठे पक्ष या सर्वांनी मिळून सौरभ पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. सौरभ पाटील यांच्याकडे वय हा फॅक्टर आहे, त्यामुळे तरुणाईला आकर्षित करणारं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर स्थानिक बड्या नेत्यांचा पाठिंबा मिळाल्यानं सौरभ पाटील यांनी निवडणुकीमध्ये रंगत निर्माण केलेली आहे. आणखीन एक महत्त्वाचा अँगल म्हणजे देशमुख परिवाराचं राजकारण. आता देशमुख परिवार म्हणजे तिथलं एक मोठं राजकीय प्रस्थ आहे. या देशमुख परिवारामधले राजेंद्र अण्णा देशमुख आणि अमरसिंह देशमुख हे 2 बडे नेते आटपाडीच्या राजकारणात सक्रिय आहेत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की देशमुख परिवारात सुद्धा ही निवडणूक म्हणजे प्रतिष्ठेचा विषय बनलेली आहे. एका बाजूला भाजपाकडून सुद्धा देशमुख आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी पक्षाकडून सुद्धा त्यांचेच बंधू म्हणजे राजेंद्र अण्णा देशमुख आहेत. आता या 2 देशमुख बंधूंमुळे काय समीकरणं बदलतात तो एक वेगळा विषय बनेल. मी मगाशीच आपल्याला सांगितलं की पडळकर आणि देशमुख हा वाद सुद्धा आता शांत झालेला आहे. त्यामुळे अमरसिंह देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांचे नवी समीकरणं काय चित्र निर्माण करतात हे सुद्धा एक औत्सुक्याचा विषय असेल. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सौरभ पाटील, भाजपाचे UT जाधव, शिवसेना पक्षाचे रावसाहेब सागर या 3 बड्या चेहऱ्यांमुळे या निवडणुकीमध्ये कमालीची रंगत आलेली आहे. एकंदरीतच आटपाडी शहरात बदललेली राजकीय समीकरणं, नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये उतरलेले 3 बडे गट, नवीन युत्या, नवीन आघाड्या आणि त्यांचे तुल्यबळ असे नगराध्यक्षपदाचे चेहरे. कोण होणार आटपाडी शहराचा नवा नगराध्यक्ष? कोणाच्या हातात जाणार आटपाडी शहराच्या विकासाची नवीन सूत्र? हे तर येणारा काळच ठरवेल. जनतेचा मतरूपी आशीर्वाद घेण्यासाठी सर्व गट, सर्व आघाड्या आणि नवीन युत्या आता सज्ज आहेत. निवडणुकीच्या दिवशी काय होतं, निकाल कोणत्या बाजूने लागतो आणि आटपाडीच्या पुढील 5 वर्षांची सूत्र आटपाडीची जनता कोणत्या नेत्याच्या हातात सोपवते, हा तर येणारा काळच ठरवेल. पण तुर्तास मात्र नोव्हेंबरच्या कडाक्याच्या थंडीमध्ये आटपाडी शहर मात्र चांगलंच तापलंय आटपाडीच्या राजकारणामुळं.